भारतात इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट आता भरपूर वाढतंय. इलेक्ट्रिक व्हेकल बनवलेल्या कितीतरी कंपन्या दर महिन्याला नवीन लॉन्च होत आहेत. त्यामुळे मग आधीपासून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असलेल्या कंपन्यांनी पण जोर लावायला सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये अजूनही स्कूटर्सचा बोलबाला आहे. बाईक्स तेवढे जास्त अजून नाहीयेत. त्यामुळे ते मार्केट कॅप्चर करायला आता हिरो, केटीएम आणि एथर पुढे येत आहे. या कंपन्यांचा काय प्लॅन आहे, नवीन इलेक्ट्रिक बाईक्स कधी येत आहेत, त्या कशा असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया हिरो पासून, कारण हिरोची बातमी सगळ्यात लेटेस्ट आहे. हिरोने स्वतः कन्फर्म केले की त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक 2027 मध्ये लॉन्च होणार आहे. आतापर्यंत हिरोचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ फक्त विडा स्कूटर पुरता मर्यादित होता, पण आता कंपनी स्कूटरच्या पलीकडे जाऊन बाईक सेगमेंटमध्ये उतरतीये. हिरोच्या इलेक्ट्रिक बाईकसाठी दोन वेगळे प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत, युबेक्स आणि VXZ. यातला युबेक्स प्लॅटफॉर्म हा स्ट्रीट नेकेड मोटरसायकलसाठी बनवला जातोय, म्हणजे रोजच्या कम्युटिंगसाठी उपयुक्त अशी बाईक. तर VXZ प्लॅटफॉर्म हा अमेरिकेतल्या झिरो मोटरसायकल्स या इलेक्ट्रिक बाईक मेकर सोबत मिळून विकसित केला जातोय आणि हा जास्त परफॉर्मन्स ओरिएंटेड ॲडव्हेंचर स्टाईलचा असणार आहे. आता या दोन्ही बाईक्स एकदम लॉन्च होतील की 2027ला आधी दोन्हीपैकी एक लॉन्च होईल, हे काही हिरोने अजून सांगितलेलं नाहीये. फक्त दोन्हीचे पेटंट आधीपासूनच फाईल झालेत. आणखी एका लीकमधून असं समोर आले की या बाईकचा परफॉर्मन्स आणि पॉवर हे साधारणपणे 150 ते 250 सीसी गाड्यांच्या बरोबरीचा असेल. म्हणजे नॉर्मल बाईक चालवल्याचा फील यामध्ये येईल आणि त्यानुसार मोटर आणि बॅटरी बसवण्यात येणार आहे. बाकी हिरो फक्त इलेक्ट्रिक बाईकवर फोकस करते असंही नाही, त्यांनी आपल्या विडा स्कूटरचं प्रोडक्शन देखील भरपूर वाढवलंय. सो आता काही महिन्यांमध्येच आपल्याला या गाडीचे टीजर, फोटो आणि बाकी गोष्टी माहिती होतील. आता वळूया केटीएमकडे. केटीएम आपल्या ड्यूक गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करते आणि या बाईकची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रॉक बागोरेस नावाच्या एका स्टंट रायडरने हा व्हिडिओ शेअर केलाय. या प्रोटोटाईपची डिझाईन सध्याच्या 390 ड्यूक सारखी दिसतेय, पण काही गोष्टी बऱ्याच वेगळ्या आणि अगदी फ्युचरिस्टिक वाटतायत. यामध्ये स्प्लिट सीट डिझाईन, अँग्युलर LED हेडलाईट आणि मस्क्युलर टँक असे डिझाईन एलिमेंट्स दिसत आहेत. बाकी ड्यूकमध्ये असणारी एक मेन गोष्ट यात नाहीये, ती म्हणजे सायलेन्सर. टेक्निकल स्पेक्स बद्दल बोलायचं झालं तर अजून केटीएमने अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीयेत, पण लीक झालेल्या माहितीनुसार यात 10 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आणि 5.5 किलोवॅट अवरची बॅटरी असू शकते आणि रेंज साधारणपणे 100 किलोमीटरच्या आसपास एक्सपेक्टेड आहे, जी मेनली सिटी यूजसाठी टार्गेट केलेली दिसते. चेसिस बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलिस फ्रेम, अपसाइड डाऊन फोर्क, ऑफसाइड मोनोशॉक रिअर शॉक ऑब्झर्बर्स आणि अॅल्युमिनियम स्विंग आर्म असे केटीएमचे नेहमीचे स्पोर्टी एलिमेंट कायम ठेवलेले दिसतात. लॉन्च टायमिंग बद्दल निश्चित तारीख अजून जाहीर झालेली नाहीये, पण अनऑफिशियल रिपोर्ट्सनुसार 2027च्या सुरुवातीला ही देखील इलेक्ट्रिक बाईक लॉन्च होऊ शकते. भारताच्या दृष्टीने विशेष गोष्ट म्हणजे केटीएम ई ड्यूक ही बजाजच्या प्रोडक्शन लाईनवरून तयार होऊन भारतातून जगभर एक्सपोर्ट होण्याची शक्यता आहे. कारण बजाज आणि केटीएमची तशी पार्टनरशिप आधीपासूनच आहे. त्यामुळे भविष्यात ही बाईक इंडियन मार्केटमध्ये दिसू शकते आणि खरं तर स्वस्तात अवेलेबल होऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळे याबद्दलची उत्सुकता देखील वाढली आहे. आता तिसरी आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे एथर एनर्जीची, कारण याबद्दल परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे बदलली आहे. कंपनीच्या आधीच्या प्लॅननुसार एथरची इलेक्ट्रिक बाईक ही 2027 ते 2028च्या आसपास लॉन्च होणार होती. झेनिथ असं कोडनेम असणाऱ्या या बाईकची किंमत साधारणपणे 2 लाख रुपयांच्या आसपास अपेक्षित होती. यामुळे टॉर्क क्रेटॉस, इलेक्ट्रिक बुलेट आणि मॅटर एरा यासारख्या बाईकचं टेन्शन खरं तर वाढलं असतं. पण गेल्या काही आठवड्यातच एथरने स्वतःच एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये असं सांगितलं की एथर आपली इलेक्ट्रिक बाईक ही 2 वर्ष पुढे ढकलतीये. कंपनीचे CEO आणि को फाउंडर तरुण मेहता यांनी सांगितलं की सध्या कंपनीचा फोकस पूर्णपणे त्यांच्या EL या स्कूटर प्लॅटफॉर्मवर आहे. त्यामुळे प्रोजेक्ट झेनिथ हा पुढे ढकलण्यात येतोय. इलेक्ट्रिक बाईक ही आपली प्रायोरिटी नसल्याचं देखील कंपनीने म्हणलंय. एथरचं म्हणणं आहे की त्यांना अजूनही हे मार्केट कसं डेव्हलप होतंय, कोणता सेगमेंट जास्त पकड घेतोय हे बघायचंय. भारतातल्या टॉपच्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेली एथर असा सावध पवित्रा का घेतंय हे कळायला मात्र मार्ग नाही. पण काही दिवसांपूर्वी हिरोने एथरमध्ये भरपूर पैसे ओतले होते. त्यामुळे एथर एनर्जी मधला सगळ्यात मोठा शेअर होल्डर आता हिरो आहे. मग हिरोच्या बाईकला मार्केट मिळावं म्हणून एथर एक पाऊल मागे घेते का, अशा देखील चर्चा सुरू आहेत. काही असलं तरी एथरची इलेक्ट्रिक बाईक पाहण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार हे तर फिक्स आहे. तर मंडळी, एकंदरीत बघितलं तर तिन्ही कंपन्यांची परिस्थिती वेगळी आहे. हिरो सगळ्यात कॉन्फिडंट आणि सगळ्यात पुढे दिसतंय, कारण त्यांनी ऑफिशियली 2027चं टायमिंग कन्फर्म केलंय आणि पेटंट देखील फाईल केलेत. केटीएमचा प्रोटोटाइप प्रत्यक्षात एक्झिबिट झालाय, त्यामुळे ते देखील डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्यात आहेत.
पण ऑफिशियल लॉन्च डेट अजून आलेली नाहीये. आणि एथरने तर स्वतःच ब्रेक लावलाय आणि पुढची किमान 2 ते 3 वर्ष तरी स्कूटरवरच फोकस करणार असल्याचं स्पष्ट केलंय. एकूणच भारतातली इलेक्ट्रिक टू व्हीलर इंडस्ट्री आता स्कूटरच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल सेगमेंटमध्ये मोठी उडी घ्यायच्या तयारीत आहे आणि पुढच्या 2-3 वर्षात हा सेगमेंट पूर्णपणे बदलताना दिसेल. बाकी तुम्हाला यातली कोणती बाईक सगळ्यात इंटरेस्टिंग वाटली? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि हाईप करा आणि जाता जाता टेक भाजीला सबस्क्राईब करायला विसरू नका.